ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति पदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे श्री राधा श्याम सुंदर यांच्या चरणी। तर आज आहे आषाढ शुक्ल एकादशी, म्हणजेच आषाढी एकादशी, जी महाराष्ट्रामध्ये अतिशय भक्तिभावानं अतिशय वारकरी संप्रदाय म्हणा किंवा तळागाळातील तर सगळे महाराष्ट्रवासी अतिशय विठ्ठलाच्या चरणी भक्तिभावानं ह्या एकादशीचं पूजन करतात, वारी करतात आणि भगवान श्री विठ्ठलांकडे साकडं घालतात की ह्यावर्षी भरपूर काय पडू दे, पाऊस पडू दे। तर ह्याची आजची जी आषाढी एकादशी जी कथा जी आहे ती ह्या संदर्भातच आहे की युधिष्ठिर महाराज भगवान श्रीकृष्णांना एकदा विचारत आहेत की हे केशवा, की जी आषाढ शुक्ल पक्षामध्ये म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये जी एकादशी येते तिचं नाव काय आणि ते कशा प्रकारे आपण ते व्रत करावं। तर भगवान श्रीकृष्ण सांगतायत की युधिष्ठिर महाराजांना, हे युधिष्ठिर, तू मला अतिशय प्रिय आहेस, त्यामुळे मी तुला आज ही आषाढ शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे की जिला पद्मा एकादशी म्हणतात किंवा देवशयनी एकादशी म्हणतात, त्या एकादशीचं महात्म्य सांगतो, ते तू श्रवण कर। तर हा जो इतिहास आहे ते ब्रह्मदेव जे आहेत ते आपले पुत्र नारद मुनींना हा प्रश्न पडला होता, त्यांना उत्तर देताना हा इतिहास सांगतायत। इतिहास म्हणजे सत्यकथा, सत्य, त्याला इतिहास म्हणतात। इति वृत्त म्हणतो आपण, इति म्हणजे जसं आहे तसं, वृत्त म्हणजे कथन, तसं इतिहास म्हणजे काय, जे सत्य आहे ते वर्णन केलेलं आहे। तर नारद मुनी एकदा त्यांचे वडील ब्रह्मदेव यांना विचारते झाले की आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते ती कोणती बरं एकादशी, त्या एकादशीचं नाव काय, आणि मला सांगा बरं की ही एकादशी कशी मी पालन करायची, हे व्रत कसं पालन करायचं की जेणेकरून जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत, श्री विष्णू आहेत, यांना मी काय करेन, प्रसन्न करू शकेन। तर त्यावेळेला
ब्रह्माजी सांगतायत की हे पुत्र भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशी एवढं दुसरं काही नाही. भगवान श्री विष्णूंना एकादशी अतिशय प्रिय आहे आणि जो कोणी हे एकादशीचं व्रत पालन करतो त्याची अघोरातली घोर पाप काय होतात, ह्या व्रताच्या पालनानं नष्ट होतात. त्यामुळे आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी, ज्याला आपण आषाढी एकादशी म्हणतो, त्याचं महत्त्व तू आता माझ्याकडून ऐक. की जो कोणी ह्या आषाढी एकादशीला उपवास करतो, उपवास म्हणजे काय, एकादशीचा उपवास आपण कसा करतो, तृणधान्य आणि कडधान्य आपण त्या दिवशी खात नाही. शक्यतो निर्जला करायला पाहिजे प्रत्येक एकादशी, नाही जमली तर सजला, जल पिऊन, नाही तर सफला, फलाहार करून. तर ह्या एकादशीच्या दिवशी जो कोणी उपवास करतो त्याच्या सगळ्या वांछा, इच्छा काय होतात, पूर्ण होतात. जसं आपण तुळशी महाराजांना मगाशी प्रार्थना करत होतो, तार वांछा पूर्ण होय जे तुम्हाला शरण लय. तुळशी महाराणी जशी एकादशी प्रिय आहे भगवंतांना, तशीच काय आहे, तुळशी महाराणी पण अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून भगवंतांच्या चरणकमलाशी सदैव काय असते, तुलसी विराजमान असते. आणि भगवंत कुठेही गेले तरी तुलसीपासून फारकत घेत नाहीत. तसंच भगवंतांना एकादशी पण प्रिय आहे आणि जो कोणी ह्या एकादशीचं पालन करतो त्याच्या सगळ्या वांछित इच्छा, आध्यात्मिक आणि भौतिक सुद्धा पूर्ण होतात. परंतु जो कोणी हे आषाढी एकादशीचं व्रत दुर्लक्ष करतो किंवा त्या दिवशी सुद्धा तृणधान्य कडधान्य खातो तर तो नरकात गेल्यापासून राहणार नाही, असं ब्रह्मदेव सांगतायत. आषाढी एकादशी ही पद्मा एकादशी म्हणून सुद्धा काय आहे, प्रसिद्ध आहे. तर ज्यांना कोणाला वाटतं की जे ऋषिकेश आहेत, म्हणजे जे इंद्रियांचे स्वामी आहेत, त्यांना जर प्रसन्न करायचं असेल तर ह्या दिवशी थोडंसं आपण काय केलं पाहिजे, इंद्रिय संयमन केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, उपवास केला पाहिजे, शारीरिक सुद्धा आणि मानसिक सुद्धा. मानसिक कसा करायचा, उपवास. उ म्हणजे बाजूला, प म्हणजे परमेश्वर आणि वास म्हणजे निवास करणे. काय, उ म्हणजे बाजूला, प म्हणजे परमेश्वर आणि वास म्हणजे निवास करणे. म्हणजे उपवासाच्या दिवशी खरा अर्थ असा आहे की आपण जास्तीत जास्त भगवंतांच्या नजीक जाण्याचा किंवा त्यांच्या नजीक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो कसा करता येईल, एकतर शारीरिक मानसिक उपवास करून, म्हणजे सारखं सारखं किचनमध्ये धावायला नको, बरोबर की नाही. समजा सगळ्यांनी घराला निर्जलाच केला तर किचन बंदच राहील त्या दिवशी. भगवंतांना भोग दाखवा, त्यांना उपाशी ठेवू नका. सारखं सारखं प्रसाद घ्यायची गरज नाही, सारखं सारखं मग टॉयलेट बाथरूमला जायची गरज नाही. म्हणजे जो काय वेळ राहील तो आपला क्वालिटी वेळ राहील आणि तो उरलेला वेळ काय करायचा, आपण सगळा उपवास, परमेश्वराच्या नजीक राहायचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त. म्हणजेच भजन कीर्तन नामस्मरण याच्यामध्ये सत्संगामध्ये घालवायचा. तर केवळ ही जी एकादशी जी आहे ह्याचं महात्म्य सुद्धा जो कोणी ऐकतो त्याची सुद्धा सगळी पाप काय होतात, नष्ट होतात. त्यामुळे हे पुत्र नारदा तू ऐक की सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेले, त्यांचं नाव होतं काय, मंधाता. काय नाव होतं, मंधाता. तर हे राजा अतिशय सद्गुणी होते, अतिशय सद्गुणी राजा होते आणि ते आपल्या प्रजेवरती आपल्या फॅमिली मेंबर सारखं प्रेम करायचे. आपल्या कुटुंबाचे सदस्य असतील असं प्रेम कोणावर करायचे, आपल्या प्रजेवर करायचे. त्यामुळे त्यांची प्रजा पूर्ण संतुष्ट होती. अतिशय धनधान्य होतं, गाई वासरं होती, दूध दुभतं भरपूर होतं आणि जिथं पण गाई वासरांची सेवा केली जाते, बैलाची सेवा केली जाते, तिथे धन विपुल प्रमाणात असतं. जसं हे पूर्ण राज्य काय होतं, धन दौलतीनं भरलेलं होतं. आणि त्यामुळे हे सत्ययुगातली कथा आहे. कधीची आहे, सत्ययुगातली. त्यावेळेचे सगळे जे लोक होते ते कोण होते, भक्त होते. कारण सत्ययुगामध्ये धर्माचे चारही आधारस्तंभ काय असतात, शाबूत असतात. कोणते कोणते, सत्य म्हणजे सत्यवचन, दुसरं दया, तिसरं शुची आणि चौथं तपस्या.
हे धर्माचे 4 आधारस्तंभ आहेत. कोणते कोणते? सत्य बोलणं किंवा सत्य वचन किंवा सत्य वागणं. दुसरं दया, म्हणजे कोणत्याही प्राणीमात्राची हत्या स्वतःच्या जिभेचे चोचले करण्यासाठी न करणं. दया केली तरच अहिंसा होणार ना. तुमच्या हृदयात जर दया करुणा नसेल इतर जीवांप्रती, तर आपण काय करणार? त्यांना ठार मारून आपल्या पोटासाठी खाणार. दुसरा धर्माचा आधारस्तंभ काय आहे? दया. तिसरा धर्माचा आधारस्तंभ काय आहे? शुची, म्हणजे पवित्रता, अंतर्बाह्य, आतून बाहेरून पवित्र असणं, म्हणजे बाहेरूनसाठी स्नान करणं. पूर्वी लहानपणी आजोबा मला एक गोष्ट सांगायचे की मानव एकदा भगवान शंकरांची खूप उपासना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ॲक्च्युली मानवाला मागायचं होतं 3 वेळा आंघोळ आणि 1 वेळा जेवण. पण त्याची मानवाची बुद्धी तशीच असते, भ्रष्ट झालेली. आलं लक्षात? तर त्यांना उलटं मागितलं. काय? 3 वेळा भोजन आणि 1 वेळा आंघोळ. ही माझ्या आजोबांच्या मुखातनं कथा ऐकली होती मी लहानपणी. तर ॲक्च्युली भक्तीमध्ये जे आहे ते 3 वेळा आंघोळ आणि 1 वेळा भोजन केलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला टॉयलेटला जाता त्या वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? स्नान केलं पाहिजे, म्हणजे शारीरिक शुची होईल. कारण शारीरिक शुची झाली तरच. कसं असते बघा, कोणी कोणी म्हणते नाही भगवंत सगळीकडे आहे, जळी स्थळी कास्ती पाषाणी, आंघोळ केली काय नाही केली काय. मला सिंपल गोष्ट सांगा, एखादं फूल जर असेल, फूल ते जर काढता काढता चिखलात पडलं तर ते तसं जाणून तुम्ही भगवंतांना अर्पण करणार का? करणार का अर्पण चिखलात पडलेलं फूल? तसंच आहे हा देह. ज्यावेळेला आपण परमेश्वराच्या चरणी सार्थकी लावतो तेव्हा तो हा देह सुद्धा कसा असला पाहिजे? अंतर्बाह्य शुद्ध असला पाहिजे. त्यामुळे स्नानाचं महत्व आहे. आणि दुसऱ्या प्रकारची शुची काय आहे? कायन वाचा मनसेंद्रिय वा. आलं लक्षात ना? प्रत्येक गोष्ट ह्या सगळ्या ह्या कॅटेगरीमध्ये असते. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणीची शुद्धता, मनांची शुद्धता. मनामध्ये विचार सुद्धा चांगले केले पाहिजेत. पापी विचार करता कामा नये. असं म्हणून चालणार नाही माझ्या मनातले विचार काय ते त्याला समोरच्याला कळत नाही, काय बिघडतंय? नाही, तुमच्या मनातले विचार तुमचे डोळे बोलत असतात. आलं लक्षात? आपल्या मनातले विचार कोण बोलत असतात? आपले डोळे बोलत असतात. त्यामुळे मनात जरी जर आपल्या पापी वृत्ती आणि विचार चालू असतील तर ते नजरेतनं समोरच्या व्यक्तीला कळतात. कायन वाचा मन सेंद्रिय वा. इंद्रिय सुद्धा काय पाहिजेत? शुद्ध पाहिजेत. म्हणूनच प्रभुपादांनी जे 4 नियमावली सांगितली, ही 4 या धर्माच्या आधारस्तंभावरती आश्रित आहे. पहिलं काय? सत्य, म्हणजे जुगार खेळू नका. जुगारमध्ये काय असते? असत्य असतं की नाही? 4 वचनं काय सांगितली प्रभुपादांनी? नियम पालन करायचे. सत्य म्हणजे जुगार खेळू नका, म्हणजे असत्य वचन होणार नाही. दुसरं काय सांगितलं? तपस्या, म्हणजे या शरीराला थोडेफार काय द्या? परमेश्वरा प्राप्तीसाठी कष्ट द्या. म्हणजेच इंद्रिय संयमन करा, म्हणजेच नशापाणी करू नका. कारण नशापाणी केलेला मनुष्य तपस्या करू शकतो का? करू शकेल का? नाही करू शकणार. त्यामुळे तपस्या म्हणजे कोणत्याही प्रकारचं नशापाणी न करणे. तिसरं काय आहे? दया, म्हणजे कोणत्याही प्राणीमात्राची आपल्या आहारासाठी हत्या करू नका. प्रत्येक जीवमात्र, इव्हन किंचित पायाखाली येणारी मुंगी सुद्धा आपण चिरडता कामा नये. चावलं डास सुद्धा असं मारता कामा नये. आलं लक्षात? आपल्याला कोणाचंही आयुष्य संपवायचा अधिकार नाही. भले त्या डासाला छोटे छोटे पाय असतील, छोटे छोटे पंख असतील, छोटे छोटे धड असेल, छोटे छोटे मुख असेल, पण त्याच्यासाठी त्याचं पूर्ण जीवन हे 100 वर्षापूर्वी एवढं असतं. किती असतं? 100 वर्षापूर्वी. ते आपल्या कालगणनेतली 100 वर्ष नाही, त्या युनीसाठी 100 वर्ष असते. आणि आपण जर असं मध्येच त्याला मारलं ॲक्सिडेंटली, त्याला अपमृत्यू झाला, तर काय होतं? त्याला पुन्हा त्या युनीमध्ये जन्म घ्यावा लागतो, प्लस आपल्याला त्याचं पातक लागतं. आपण त्याला वचन देतो, मी आज तुला मारतो, तू उद्या मला मार. ज्यावेळेला मी मच्छर बनेन, तू माणूस असशील. काय वचन देतो? ज्यावेळेला आपण एखाद्या प्राण्याला मारतो, मांस, म्हणजे आज मी तुला मारतोय, उद्या तू मला मार. जर आपण कोंबडं एक कापलं तर आज मी कोंबड्या तुला कापतोय, उद्या तू माणूस झालास आणि मी कोंबडं असेल तेव्हा तू मला काप. हे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला ही पापकार्य आहे ती भाग पडतात. किती अभ्यासले आपण? सत्य, शुची, दया आणि तपस्या. तपस्या म्हणजे मी सांगितलं कोणत्याही प्रकारचं नशापाणी करायचं नाही. आणि शुचीमध्ये काय येतं? अंतर्बाह्य पवित्रता. तसंच कोणत्याही प्रकारचा व्याभिचार करायचा नाही, म्हणजे परपुरुष गमन किंवा परस्त्री गमन करायचं नाही. मांसाहार करू नका, नशापाणी करू नका,
व्यभिचार करू नका आणि जुगार खेळू नका. हे 4 बेसिक धर्माची मूलतत्व आहेत. ही पाळल्याशिवाय आपण आपलं हे तन मन धन कुठे अर्पित करू शकत नाही? परमेश्वराच्या चरणी अर्पण करू शकत नाही. तसा हा राजा हा सत्ययुगातील होता. तर सत्ययुगामध्ये धर्माचे 4 आधारस्तंभ काय होते? शाबूत होते. नंतर जी पुढची युग गेली त्यावेळेला एक एक धर्माचा आधारस्तंभ काय झाला? नष्ट झाला. आणि कलियुगामध्ये केवळ एकच आधारस्तंभ शिल्लक आहे. कोणता? थोड्याफार प्रमाणात सत्य. त्रेतायुगामध्ये एक आधारस्तंभ तुटला. म्हणजे धर्म हे बैलाच्या स्वरूपात आहे. पिता भागवतमध्ये वर्णन आहे. आणि पृथ्वी गोमातेच्या रूपामध्ये आहे. तर हा जो बैल आहे जेव्हा कली संचारला द्वापारांती त्यावेळेला हा कली त्या बैलाला मारत होता धनुष्यबाणाने. त्याचे 3 आधारस्तंभ, 3 पाय तुटले होते त्याचे. दया, शुची आणि तपस्या. केवळ एक आधारस्तंभ होता, एक पाय होता. त्यावेळेला परीक्षित महाराज येतात आणि त्याला दम देतात. हे कोण आहेस तू माझ्या राज्यामध्ये अशा प्रकारचा अघोरी कृत्य करणार? चालता हो माझ्या राज्यात. आणि त्यावेळेला मग तो कली म्हणतो की मी देवयोगेनं भगवंतांच्या इच्छेनुसार काय होतंय आता कलियुग चालू होणार आहे द्वापारांती. त्यामुळे कृपा करा माझ्यावरती की मला असा दंड करू नका. मला कुठेतरी आश्रय द्या. कारण इथून पुढे होणार आहे कलियुग. आणि कलियुगाचं कोण आहे मी? त्याचं मॅनेजर आहे. आय एम द मॅनेजर ऑफ कलियुगा. मला कुठेतरी आश्रय द्या. तर मग परीक्षित महाराजांनी विचार केला ह्याला राज्यात ठेवून काही उपयोग नाही. ह्याला वेशीच्या बाहेर ठेवलं पाहिजे. मग वेशीच्या बाहेर काय असतं? मग तू म्हणाला तू वेश्यालयामध्ये राहा. कुठे राहा? वेश्यालयामध्ये. म्हणजे ठीक आहे महाराज. पण म्हणले वेश्यालय म्हणजे काय? मला ते जागा फार कमी पडणार. माझा प्रभाव खूप मोठा आहे. तर मग परीक्षित महाराज विचार केला. मग ठीक आहे. जे खाटीकखाने असतात ते पण त्यावेळेला गावाच्या बाहेर असायचे. आज सगळं उलटं झालेलं आहे. खायचं बाहेर आणि 2 नंबरला यायचं घरात. पूर्वी आपण घरात खात होतो आणि 2 नंबरला कुठे जात होतो? बाहेर जातो. आज काय करतोय आपण? हॉटेलात खातोय आणि ह्याला येतोय घरामध्ये. अशी विचित्र परिस्थिती. हे कलियुग आहे. म्हणाले अजून कुठचं? म्हणाले खाटीकखान्यामध्ये राहा जिथं पशूंची कत्तल केली जाते. पाप असतं तिथं. ठीक आहे. तर कली जो म्हणाला की हे काय आहे? अपूर्ण आहे. मग अजून कुठं राहू? अजून त्यावेळेला मदिरालय जी होती ती वेशीच्या बाहेर होती. मग कुठे राहू? मदिरालयात राहा. जिथे दारू विकली जाते, विक्री केली तिथे राहा. ठीक आहे. मग कलीचा प्रभाव हळूहळू वाढू लागला. एवढी सगळी ठिकाणं मिळाली. म्हणाले महाराज कृपा करा अजून काहीतरी मला द्या. तुम्ही एवढे दयाळू आहात. पूर्ण पृथ्वीचे काय आहात? चक्रवर्ती सम्राट आहात. तर मला अजून असं काहीतरी स्थान द्या की ज्याने मला बळकटी येईल. तर मग परीक्षित महाराजांनी विचार केला की धन जे आहे धन ते परमेश्वरापासून लांब नेतं आपल्याला. अतिधन जे होतं त्यावेळेला व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यावेळेला तो उन्मत्त बनतो. जसं नलकुबेर आणि मणिग्रीव कुबेर पुत्र बनले उन्मत्त. त्यामुळे परीक्षित महाराज म्हणाले की अशा प्रकारच्या व्यक्तीचा वास धनात राहिला म्हणजे ते आपोआप सगळं. तो म्हणाले ठीक आहे तू सोनं नाणं धनामध्ये राहा. तर कलियुग खुश झाला एकदम. आणि त्याबरोबर त्यानं काय केलं? परीक्षित महाराजांच्या मस्तकी जो मुकुट होता सोन्याचा त्याच्यामध्ये प्रवेश केला कलीनं. आणि मग त्या कलीच्या प्रभावाखाली परीक्षित महाराजांनी त्या ऋषींच्या गळ्यामध्ये काय घातला? साप घातला. आणि मग पुढची कथा तुम्हाला माहीतच आहे. तर ह्या गोष्टी घातक आहेत. कोणत्या कोणत्या? अतिधन, मांसाहार, नशापाणी आणि व्यभिचार. त्यामुळे इस्कॉनमध्ये जे कोणी नवशिके भक्त आहेत त्यांना सुद्धा हे पहिल्या दिवसापासून माहीत असतं. जीवन शुद्ध जगण्यासाठी आपल्याला ह्या प्रकारची तपस्या करणं गरजेचं आहे. तसं या मंधाताच्या राज्यामध्ये सगळे जन तपस्वी होते आणि सगळे नियमित भगवान श्री विष्णूंचं पूजन करायचे, भजन करायचे, मोठमोठे यज्ञ करायचे. यज्ञामध्ये मुबलक धनधान्य होतं, पंचगव्य होतं, दूध, तूप, मध, दही आणि साखर, गूळ. पंचगव्य होतं. पंचामृत बोललो मी. पंचगव्य होतं जे गायींपासून 5 प्रकारचे आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतात. कोणते कोणते? गोबर, गोमूत्र, दूध, दही आणि गाईचं तूप. ह्या प्रमाणे विपुल प्रमाणात. आणि त्यावेळेचे ब्राह्मण सुद्धा काय होते? द्विज ब्राह्मण होते. द्विज म्हणजे 2दा जन्माला आलेले. म्हणजे ज्यांच्यावरती जन्माला आल्यानंतर विधिवत
संस्कार करून त्यांना द्विज म्हणतात. अशा प्रकारचे पौरोहित ब्राह्मण होते, अतिशय विद्वान, आणि ते अशी सुंदर मंत्र आहुती द्यायचे की ज्यानं साक्षात भगवान श्री विष्णू यज्ञामध्ये येऊन यज्ञ हविष्ट प्रवेश ते ग्रहण करायचे. तर असं खूप सुंदर चाललं होतं. प्रजा पण राजावरती तेवढंच प्रेम करत होती. पण एकदा असं झालं की गोधन आणि इतर धन वाढण्यासाठी कशाची गरज आहे? पावसाची गरज आहे. तर त्या राज्यामध्ये सलग 3 वर्ष पाऊसच पडला नाही. 3 वर्ष सुका दुष्काळ. पूर्ण जनता त्राई झाली. सगळीकडे अन्नधान्याची वणवा झाली. भगवंतांचे यज्ञ करता येईनात. पापाचार वाढू लागला आणि सगळी जनता राजाकडे अतिशय दुःखी कष्टी होऊन पाहू लागली. तर राजाला प्रश्न पडला की मी असं कोणतं बरं पाप केलंय? त्यानंतर तो राजा अतिशय भगवंताचा दिव्य भक्त होता. सत्ययुगातला राजा, विचार करा तुम्ही. अतिशय दिव्य भक्त होता भगवंताचा. त्यानं विचार केला की मी माझ्या हातून तरी असं कोणतंच पाप झालं नाही ह्या जन्मात, ॲटलिस्ट मागच्या जन्मातलं मला माहीत नाही. मग काय बरं करू? तर त्याने आपल्या राज्यातील ब्राह्मणांना, त्याचे जे राजपुरोहित, त्यांना विचारलं की काय बरं करावं ह्या संकटावरती. तर ते म्हणाले की तुम्ही काय करा हे राजन, तुम्ही जे थोर ऋषीमुनी आहेत, जे वनामध्ये वास करतात, त्यांचा आश्रय घ्या आणि ते जे आदेश करतील त्याप्रमाणे तुम्ही काय करा? व्रत आचरण करा. त्याबरोबर राजा काय केला? एकटाच घनघोर अरण्यामध्ये शिरला आपला घोडा घेऊन. आणि अनेक अरण्य फिरल्यानंतर त्यांना एका घनघोर अरण्यामध्ये अंगिरा मुनींचा आश्रम दिसला. कोणाचा? जे की ब्रह्मदेवांचेच पुत्र आहेत. तर त्यांनी जाऊन अंगिरा मुनींना दंडवत प्रणाम केला. त्यांच्या चरणाशी लोटांगण घेतलं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाय. गुरुकडून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचा हाच विधी आहे. काय? तद्विधी प्रणिपात. पूर्ण सपाट व्हायला पाहिजे माणसानं, तरच ते ज्ञान आपल्या हृदयात जाणार. यत्किंचित हृदयात जर अहंकार असेल तर हे आध्यात्मिक ज्ञान असं आहे की ते हृदयात जाणार नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गुरुची, आध्यात्मिक गुरुची सेवा करून परिप्रश्नेन सेवा. आपल्या हृदयातील ज्या काही शंका असतील त्या विचारल्या पाहिजेत गुरुला, नम्रपणे विचारल्या पाहिजेत. गुरुचं ज्ञान टेस्ट करण्यासाठी नाही विचारून चालतात. मला कसं जास्त माहिती हे सांगून चालणार नाही. तुम्हाला खरोखर जर आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल, त्या ज्ञानामध्ये पारंगत व्हायचं असेल, तर तुम्हाला आपल्या आध्यात्मिक गुरूंचं शरण पत्करल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि गुरु हे साक्षात भगवंतांचे कोण असतात? प्रतिनिधी असतात. तर ह्यानं प्रणिपात केला, सेवा केली. काही दिवस तिथं राहिला आणि हा राजा खिन्न राहतो नेहमी. म्हणून एकदा अंगिरा मुनीने त्याला प्रश्न केला की राजन, असं कोणतं बरं तुला अडचण आहे की जे तू सदैव उदास असतो आणि तू एवढ्या घनघोर अरण्यात तुझं राजवैभव सोडून का बरं आलायस या आश्रमात राहण्यासाठी? म्हणला, गुरु महाराज, एक अडचण आहे. मला कळत नाही मी असं कोणतं बरं पाप केलंय की माझ्या राज्यात मागची 3 वर्ष अकाल पडलेला आहे. काय झालंय? मागची 3 वर्ष अकाल पडलेला आहे. अजिबात पाऊस नाही, पीक पाणी नाही, काही नाही. गुरंढोरं वासरं उपाशी तहानेनं व्याकुळ झालेली आहे. चारा नाही त्यांना, यज्ञ करण्यासाठी धनधान्य नाही, दूध नाही, दुभतं नाही, काही नाही. आणि अशा अवस्थेमध्ये माझी जी जनता आहे ती त्राई झालेली आहे, ती मला पाहत नाही. तर अंगिरा मुनीने ध्यान लावलं. म्हणाला, मला आठवत नाही मी असं कोणतं पाप केलेलं आहे की याचं फळ हे असेल, तर कृपया करून तुम्ही मला सांगा हे नक्की कशाचं फळ मी भोगतो आहे आणि त्याचा मार्ग सुद्धा सांगा ह्याच्यातनं बाहेर पडायचं. तर अंगिरा मुनीने ध्यान लावलं आणि पाहिलं तर म्हणाले, हे राजन, तुझ्या राज्यामध्ये एक शूद्र काय करतोय? वेद पठण करतोय आणि त्यानुसार पौरोहित्य करतोय. काय करतोय? पौरोहित्य करतोय. आणि त्यामुळे ते सगळं भ्रष्ट झालेलं आहे. सत्ययुगामध्ये जी वर्णसंस्था होती, भगवंतानेच वर्णसंस्था निर्माण केलेली आहे. गुण आणि कर्मांच्या आधारे निर्माण केलेली आहे. काय? जातीभेद आणि जन्माच्या आधारे भगवंतांनी ही वर्णसंस्था निर्माण केलेली नाही. कशाच्या आधारे केली? एखाद्या व्यक्तीतले गुण आणि त्याची कर्म. जसं की तुम्ही बघाल, आपले सगळ्यात थोर मुनी ऋषी आहेत, जसे की व्यासदेव, ज्यांनी हे सगळं सकल वेद रचले, लिहून ठेवले, महाभारत रचलं, भगवद्गीता लिहिली,
भागवतम लिहिलं, 18 पुराण लिहिली, 108 उपनिषद लिहिली. हे कोण होते? जन्मानं शूद्र होते. कोण होते? शूद्र होते, दासीपुत्र होते. दासीपुत्र सुद्धा नाही, निषाद कन्येचे पुत्र होते. म्हणजे वनचर जे लोक असतात ते शूद्रापेक्षा पण खालचे, निषाद कन्येचे पुत्र होते. पण तरी सुद्धा आपल्या कर्मानं आणि गुणानं ते कोण झाले? ब्रह्मर्षी झाले. मग तिथं त्यांना म्हटलं नाही की तुम्ही शूद्र कॅटेगरीमध्ये जन्माला आलेत, ठप्पा, चला हे तुमचं जातीचं प्रमाणपत्र, तुम्ही मरेपर्यंत कोण? शूद्र. तसं नाही, भगवंतांची वर्णसंस्था अशी नाही आहे. चातुर्वर्णे मया सृष्टम, हे चातुर्वर्ण जे आहे ती माझी सृष्टी आहे. आणि ते कसं? गुणकर्म विभाग, अशा गुण आणि कर्मानुसार मी ते बनवलेलं आहे. दुसरं उदाहरण सांगतो. वाल्मिकी ऋषी कोण होते? ते सुद्धा निषाद होते, म्हणजे वनचर होते, वनवासी होते. आणि काय करायचे? हत्या करायची सगळ्यांची, प्राणीमात्रांची, मनुष्यांची वाटमारी करायची, साठमारी करायची. ते सुद्धा नारद मुनींच्या उपदेशांना कोण झाले? वाल्मिकी ऋषी झाले, ब्रह्म ऋषी झाले, म्हणजे ब्राह्मण पदाला पोहोचले. अजून सांगतो, ह्यांचे दीक्षागुरु नारद मुनी स्वतः कोण आहेत? शूद्र आहेत. ते कोण आहे? दासीपुत्र आहेत. केवळ आणि केवळ ब्राह्मणांच्या आश्रमाच्या बाजूला ते राहायचे. त्यांची आई तिथं ब्राह्मणांच्या आश्रमामध्ये सेवा करायची, गायींची, वासरांची शेण सरवायची, भांडी धुवायची, रांगोळी काढायची, सडा करायची. आणि हे तिथं छोटे बाळ होते 5 वर्षाचे, त्या ब्राह्मणांच्या आश्रमात बसून बाजूला राहून ऐकायचे भगवान श्रीविष्णूंची कथा कीर्तन. आणि त्यातूनच त्यांच्या हृदयामध्ये प्रेम भक्ती जागृत झाली. अशी अनेक उदाहरणं आहेत, मृगारी आहे. त्यामुळेच प्रभुपादांनी सांगितलं की जगातला कोणताही मनुष्य जो आहे तो ब्राह्मण बनण्यास लायक आहे. कशाद्वारे? त्याचे गुण आणि कर्म त्यानं काय केले पाहिजेत? पवित्र केले पाहिजेत. ही कोणा एकटा जन्मेधाऱ्यांची मक्तेदारी नाही आहे, किंवा जन्मानं ही मक्तेदारी नाही आहे. ब्राह्मणाचा खरा अर्थ आहे ब्रह्म जानाति इति ब्राह्मण जान. ब्रह्म म्हणजे काय जाणलेला आहे तो खरा ब्राह्मण. नुसता जन्माला आला ब्राह्मणाच्या घरामध्ये म्हणून तो ब्राह्मण होऊ शकत. सत्ययुगामध्ये पण सांगितलंय की ब्राह्मण बनण्यासाठी द्विज बनावं लागतं. काय बनावं लागतं? द्विज. म्हणजे नुसता जन्माला येऊन ब्राह्मण होत नाही, त्यानं गुरुच्या आश्रयाखाली काय केलं पाहिजे? अध्ययन केलं पाहिजे, शास्त्रांचं यथोपवित संस्कार करून घेतले पाहिजे. आणि मग यज्ञोपवीत धारण केल्यानंतर तो काय बनतो? ब्राह्मण बनतो. तर म्हणून शूद्रानं वैदिक कर्म अनुष्ठान करणं हे पाप आहे. ही कथा आपण रामायणमध्ये पण बघितली. कोणाकोणाला माहिती आहे? सांगा बघूया. रामायणमध्ये एकदा प्रभू श्रीरामचंद्र एका शूद्राचं काय करतात? तलवारीनं हत्या करतात. तो सुद्धा अशाच प्रकारचं कृत्य करत होता. मग बरेच जण प्रश्न उठवतात की प्रभू श्रीरामचंद्राने त्याला का मारलं? ती ह्या कथेमध्ये येते बघा. ते तर त्रेतायुगामध्ये झाले, सत्ययुगामध्ये चाललंय. तर कोणी शूद्राला, म्हणजे जो शूद्र घरामध्ये जन्माला आला आहे त्याला ब्राह्मण बनण्यापासून कोणी वाचू शकत, म्हणजे परावृत्त करू शकत नाही. तो ब्राह्मण बनू शकतो, पण कशाद्वारे? आपले गुण आणि कर्म त्यानं काय केले पाहिजे? आधी पॉलिश केले पाहिजेत, शुद्ध केले पाहिजेत. ते गुण आणि कर्म पॉलिश शुद्ध न करताच जर तो पौरोहित्य करायला लागला तर असा व्यक्ती म्हणजे काय? समाजासाठी घातक आहे. त्यामुळे अंगिरा म्हणून सांगतायत ह्याच्या पापाचं फळ तुला भोगावं लागते म्हणून अकाल पडलेला आहे. तर म्हणाले ह्याचं प्रायश्चित्त काय? तर म्हणाले तू ह्याचं काय करायचं? मुंडकं छाटायचं. म्हणाले जो अशा प्रकारचं यज्ञोपवीत करतोय, यज्ञ करतोय, परमेश्वराची भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय, त्याची हत्या करण्याचं पाप माझ्या हातून घडणार नाही. तुम्ही दुसरा कोणता तरी मार्ग सांगा. त्यावेळेला अंगिरा मुनी पुन्हा ध्यान लावलं आणि मग त्यांना सांगितलं की दुसरा मार्ग हा आहे की आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील जी एकादशी येते त्या एकादशीचं तू आणि तुझी जनता पूर्ण काय करा? त्या व्रताचं तन मन धनानं काय करा? आचरण करा. आणि निश्चितच त्या एकादशीचं फळ स्वरूप म्हणून तुझ्या राज्यामध्ये पुरेसा मुबलक पाऊस होईल. पुरेसा आणि मुबलक म्हणजे असा नाही की येतोय गेल्या वर्षीसारखा आणि सगळं वाहून घेऊन जातोय, पुरात ठेवतोय 15-15 दिवस. नाही. जो सत्ययुगातला किंवा त्रेतायुगातला किंवा द्वापारयुगातला जो पाऊस होता तो पाऊस कसा पडायचा? तो पाऊस पुरेसा पडायचा आणि रात्रीचा पडायचा. कधी पडायचा? रात्रीचा. जेणेकरून दिवसभर शेतकरी काय करेल? शेतामध्ये काम करेल.
शेतकरी शेतात गेला की पाऊस थांबायचा, शेतकरी पुन्हा शेतीचं काम करून घरात आला की पाऊस रात्री लागायचा. अशा प्रकारचा पाऊस होता, सुंदर. तर अशा प्रकारचा सुंदर पाऊस पडेल, काय कर, या आषाढी एकादशीचं तू काय व्रताचं पालन कर. तर राजानं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या राज्यात आला आणि मग आषाढ महिना याची वाट पाहू लागला. जसं आषाढ महिना आला, शुक्ल पक्ष आला, तसं त्यांना पूर्ण राज्यामध्ये दिवंडी पिटवली की ही जी आषाढी एकादशी जी आहे ती काय करणार आहोत आपण सगळे अशा प्रकारे ह्या व्रताचं काय करणार आहोत, पालन करणार आहोत. जास्तीत जास्त भगवंतांचं कथा कीर्तन भजन आणि उपवास करणार आहोत. तृणधान्य कडधान्य कोणी खायची नाही आहेत. आणि राजानं तर निर्जल उपवास केला आणि हे व्रताची सांगता झाली. आणि जशी व्रताची सांगता झाली तसा दुसऱ्या दिवसापासून त्या राज्यामध्ये सुंदर असा पाऊस पडू लागला, जसं मगाशी मी वर्णन केलं. आणि पुन्हा ते राज्य सुजलाम सुफलाम बनलं. तर ही आषाढी एकादशी, जसं की मगाशी सांगितलं की मनोवांछित कल्पना ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करणारी आहे. कारण पावसाच्या आधारावरतीच ही सृष्टी चालते. जर पाऊस योग्य झाला, यज्ञाचं फळ सुद्धा शास्त्रामध्ये भगवद्गीतेत सांगितले. यज्ञाचं फळ काय आहे? पर्जन्यवृष्टी. जर तुम्ही योग्य प्रकारे यज्ञ केला, हरिनाम संकीर्तन यज्ञ केला, तर निश्चितच काय होतं, त्या विभागावरती जिथं असे भक्त एकत्र येऊन कीर्तन कथा करतात त्या विभागावरती वरुण राज्य आहेत ते कृपा करतात आणि योग्य प्रमाणात पाऊस होतो. तर ह्याला देव शयनी एकादशी सुद्धा म्हणतात. आजपासूनच चातुर्मास सुद्धा सुरू होतो. काय सुरू होतो? चातुर्मास सुरू होतो. देवशयनी एकादशी का म्हणतात? तर ह्या दिवसापासून पुढचे 4 महिने चातुर्मासाचे भगवान श्री विष्णू सगळ्या देवी देवतांसकट काय जातात, झोपी जातात. त्यामुळे शक्यतो ह्या 4 महिन्यात कोणतेही यज्ञ सॅक्रिफाईस केले जात नाही, जेणेकरून त्यांना उठून यावं लागेल. आणि मग 4 महिन्यानंतर डायरेक्ट कधी उठतात? ही देवशयनी एकादशी. आणि दुसरी कुठची असते कार्तिक महिन्यामध्ये? आषाढी कार्तिकी भक्तजन येती, बरोबर की नाही? अभंग आहे की नाही? कार्तिकी एकादशी. कार्तिक एकादशीचं दुसरं नाव काय? देव उठणी एकादशी. काय? देव उठणी. यावेळेला देव भगवंत काय होतात, त्या शयनातनं जागृत होतात, उठतात. देव उठणी एकादशी. तर हे 4 महिने आपण भगवंतांचं तीव्रतेनं काय केलं पाहिजे? पालन करायचं. चातुर्मास पालन करायचं म्हणजे काय करायचं? खाण्यापिण्याचे ठीक आहेत, केले पाहिजेत, पण सगळ्यात जास्त काय केलं पाहिजे? आपण जास्तीत जास्त श्रवण केलं पाहिजे. जास्तीत जास्त श्रवण करण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला भक्तांचा संग केला पाहिजे. भगवंतांचं कथा कीर्तन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, हरिनाम जप जास्तीत जास्त केला पाहिजे. नित्य मंगल आरतीला आलं पाहिजे. कारण मंगल आरतीला आलं की आपल्या दिवसाची सुरुवातच खूप सुंदर होते. भगवंतांच्या आशीर्वादाने आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे नियमित. तर हे नियमित तुम्ही चालू करा. आज आपण पहाटे लवकर आरती घेतली, पण लॉकडाऊनमुळे आपण दर दिवशी इथं 7 ते 8:15 ह्या पिरियडमध्ये आरती असते. तर उद्यापासून तुम्ही सगळेजण येऊ शकता सकाळी 7 वाजता. 7 वाजता आरती चालू होते, 7 ते 8:15. तर हे झालं या आषाढी एकादशीचं महात्म्य. त्याच्यानंतर आज मी एक भगवद्गीतेतील श्लोक घेतो, फास्ट घेतो, जास्त वेळ घेणार नाही. आणि मग आपण सुंदर कीर्तन करू आणि दिवसभराच्या आपल्या साधनेला लागू. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 18, श्लोक 55. मी म्हणेन, माझ्या मागून तुम्ही म्हणा. भक्त्या माम अभिजानाति यावञ्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्. भक्त्या माम अभिजानाति यावन्यचास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. भक्त्या विशुद्ध भक्तीने, माम मला, अभिजानाती मनुष्य जाणू शकतो. चष्मा नाही मिळाला मला, प्लेजरमध्ये.
यावान जितका यच अस्मी जसा मी आहे तत्वतः तत्वतः ततः त्यानंतर माम मला तत्वतः तत्वतः ज्ञात्वा जाणून विशते तो प्रवेश करतो तत् अंतरम तत् अनंतरम त्यानंतर भक्त्या माम अभिजानाति यावंचास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. खूप सुंदर श्लोक आहे हा, जे योगाचे सगळे प्रकार आपल्याला ज्ञात आहे. कोणते कोणते? ध्यान योग, ज्ञान योग, कर्मयोग आणि भक्ती योग. बरोबर की नाही? ध्यान योग, ज्ञान योग, कर्मयोग आणि भक्ती योग. तर ह्याचा परिपाक काय आहे ते ह्या श्लोकात भगवंत सांगतात की मला कसं प्राप्त करता येईल, कोणत्या योगाच्या आधारे. ध्यानयोगाद्वारे करता येईल, ज्ञानयोगाद्वारे करता येईल, कर्मयोगाद्वारे करता येईल की भक्ती योगाद्वारे करता येईल. सांगतायत भक्त्या माम अभिजानाती. केवळ विशुद्ध भक्तीने मनुष्य मला जाणू शकतो. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. भगवंत इथं मुद्दा नमस्कार करतायत यथार्थ रूपामध्ये, म्हणजे भगवंत जसे आहेत तसे. अन्य इतर जे मार्ग आहेत ते भगवंतांची इतर रूपांचं आपल्याला दर्शन घडवतात की जे पूर्ण भगवंतांचं पुरुष अवतार नाही. त्याचं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये, ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती. जेव्हा तुम्ही योग साधना करायला लागता त्यावेळेला भगवंतांचा साक्षात्कार या 3 रूपामध्ये होतो. कोणत्या? ब्रह्मेती म्हणजे ब्रह्मरूपामध्ये भगवंतांचा साक्षात्कार होतो, म्हणजे ब्रह्मतेज. जसं इथं बल्ब एक लावला की त्याचा प्रकाश सगळीकडे पडला या रूममध्ये, बरोबर की नाही? तसं बल्ब आहे म्हणून प्रकाश आहे. बल्ब नसता प्रकाश पडला असता का? नाही. तर तो प्रकाश म्हणजे ब्रह्मतेज. तो प्रकाश म्हणजे काय? ब्रह्मतेज. पण तो प्रकाश कोणामुळे आलाय? शाश्वत साकार ब्रह्म कुठेतरी अस्तित्वात आहे म्हणून प्रकाश आलेला आहे. तो बल्बच नसता तर प्रकाश आला असता का? नाही आला असता. ब्रह्मेती पहिला साक्षात्कार जो होतो तो कोणत्या रूपात होतो? ब्रह्मरूपात, ब्रह्मतेज रूपात. त्याच्यानंतर दुसरा साक्षात्कार वरिष्ठ पातळी परमात्मेती. भगवंतांचं साकार परमात्मा रूप जे आहे, जे चतुष्भुज रूप आहे, शंख चक्र गदा पद्मधारी रूप जे आहे, नारायण रूप जे आहे, त्या नारायण रूपामध्ये भगवंतांचा हृदयामध्ये त्या साधकाला काय होतो? साक्षात्कार होतो. हृदयामध्ये अवलोकन करू लागतो. जसं की ध्रुव बाळ हृदयामध्ये भगवंतांना अवलोकन करू लागले आणि हृदयातील परमात्म्यावरती त्यांनी ध्यान केंद्रित केलं आणि श्वास सुद्धा रोखला. हो, त्याबरोबर पूर्ण सृष्टी, हे 14 भुवनं सगळ्या जीवमात्रांचा, देवी देवतांचा श्वास कोंडला आणि सगळे कासावीस झाले आणि पळत पळत भगवान श्री विष्णूंकडे गेले की भगवंत हे काय चाललंय, आम्ही घुसमटतोय, मरतोय, काय करायचं नक्की. भगवंतांना माहित होतं हे कशामुळे होते. तुम्ही म्हणाल काळजी करू नका, हे माझ्या भक्ताची महती आहे. त्यानं मला हृदयात धारण केलं आणि त्यानं आपला श्वास रोखल्यामुळे आज वायुदेव सुद्धा छटपटत होता. कशासाठी? वायूसाठी. देवी देवता ज्या आहेत त्यांच्या किती अपूर्ण शक्ती आहे विचार करा. त्यामुळे जर भजन करायचं असेल तर कोणाचं केलं पाहिजे? पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचं केलं पाहिजे. ब्रह्मदेव स्वतः सांगतात ब्रह्मसंहितेमध्ये, ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणं. परमेश्वर जर कोण असतील तर ते कोण आहेत? कृष्ण आहेत. त्यांचं विग्रह कसा आहे? सच्चिद आनंद रूपी आहे, सदैव सच्चिदानंद, सत्य आहे, नित्य आनंदी आहे आणि चित म्हणजे पूर्ण ज्ञानाने युक्त असा देह आहे भगवंतांचा. कोणाचा? आध्यात्मिक देह आहे. तुमच्या माझ्यासारखा हाडामासाचा परमेश्वराचा भगवंतांचा देह नाही. म्हणून त्यांना निर्गुण आणि निराकार म्हटलंय. का? कारण त्यांच्यामध्ये भौतिकतेचा कोणताही गुण नाही. भौतिक जगत हे 3 गुणांनी बनलेलं आहे. कोणते कोणते? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे 3 गुण ज्याच्यात नाही तो निर्गुण. आणि निराकार ज्याला भौतिक आकार नाही तो. ह्याचा अर्थ काही मूर्ख लोकांनी असा लावला की भगवंताला आकारच नाही. भगवंतांना भौतिक आकार नाही. कोणता आकार नाही? भौतिक.
भगवंतांचा शाश्वत जो आकार आहे, त्रिभंग ललित श्याम सुंदर वेणुधारी भगवान श्रीकृष्ण, हा सगळ्या वेद पुराण शास्त्रामध्ये खूप अनादी काळापासून लिहून ठेवलेला आहे. म्हणून ब्रह्मदेव सांगतात, जे आदिजीव आहे, ज्यांनी सगळ्यांना आपल्याला निर्माण केलं, ते ब्रह्मदेव सांगतात, ईश्वर हा परम हा कृष्ण हा भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आहेत. सच्चिदानंद विग्रह, त्यांचा विग्रह कसा आहे, सच्चित आनंद रूपी आहे. म्हणजेच ते निर्गुण आहेत, निराकार आहेत, पण त्यांचा विग्रह कसा आहे, सच्चिदानंद रूपी आहे. सदैव शाश्वत असा त्यांचा विग्रह, आध्यात्मिक विग्रह आहे. जसं की ह्या आपल्या एवढ्या मोठ्या 80 किलोच्या 90 किलोच्या देहामध्ये आपल्यामध्ये सच्चिदानंद रूप तत्व आहे आत्म्यारूपामध्ये. आणि त्या आत्म्याचं परिमाण किती सांगितले भगवद्गीतेमध्ये आणि शास्त्रामध्ये, केसाच्या टोकाचे, टोक घ्यायचं केसाचं, त्याचे 100 भाग करायचे. किती? 100 भाग करायचे. पुन्हा त्याच्यातला एक 100वा भाग घ्यायचा, त्याचे पुन्हा 100 भाग करायचे. म्हणजे केशाग्राच्या 10,000व्या भागा एवढं माप कोणाचं आहे, आपलं आत्मारूपामध्ये. आणि भगवंत जे आहे ते विभू आहेत, अनंत आहेत, पण ते अनंत असताना सुद्धा त्यांना आपल्यासारखा हाडामासाचा देह धारण करावा लागत नाही. ते अनंत जरी असले तरी त्यांचा देह पूर्णपणे कशाने बनलेला आहे, सत चित आणि आनंद या परमतत्वानंच बनलेला आहे. त्याच्यामध्ये असत्य आहे, हा देह असत्य आहे. आज आहे उद्या नाही. असत्य का म्हटलं देहाला, तो आज आहे उद्या नाही, रोज बदलतोय. ती रोज बदलणारी आणि नष्ट होणारी कालांतराने गोष्ट सत्य असू शकत नाही. म्हणून हा देह सत्य आहे. पण भगवंतांचा देह तसा नाही. भगवंतांचा देह चिन्मय आहे. आणि भगवंत म्हणूनच अवतरित होतो म्हणतात, त्यांचा जन्म होत नाही कधी. भगवंत काय होतात, जसे आहेत तसे इकडे अवतरित होतात, साधूंचं रक्षण करण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी, विनाशाच्या दुष्कृताम, दुष्टांचा संहार करण्यासाठी, परित्राणाय साधूनाम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत प्रत्येक युगामध्ये. रात्री मला एक दृष्टांत आला स्वप्नामध्ये, की मी म्हणत होतो की कसं बरं हे कलियुगातले लोक भगवंताचं नाव घेतील. माझा प्रश्न होता, भगवंतांना माझी चर्चा चालली होती. तर आजपर्यंत कधी मला एक कळलं नाही, भगवंताने मला स्वतःच येऊन सांगितलं. मी रात्रीचीच गोष्ट सांगतो, पण मला हृदयापासून तळमळ वाटते की सगळ्यांनी काय, कारण प्रत्येक युगाचा धर्म आहे हो. कोणत्या युगामध्ये कोणत्या आचरण करून चालणार नाही. कलियुगामध्ये धर्म काय आहे, कलौतद हरिकीर्तनात परमेश्वराच्या नामरूपांचं नामस्मरण करणे, कीर्तन करणे, भगवंत नामाचं कीर्तन करणे, जप करणे, हाच युगधर्म आहे. इथं दुसरा कोणताही धर्म काम करणार नाही. शास्त्रामध्ये श्लोक आहे, कृते ध्यायते विष्णू. सत्ययुगामध्ये भगवान श्रीविष्णूंचं ध्यान योगाद्वारे ध्यान करणं हा युगधर्म कधी होता, सत्ययुगामध्ये. त्याच्यासाठी ताट बसावं लागतं पद्मासनामध्ये हजारो वर्ष. आपल्याला धड बसता पण येत नाही. तुम्हाला संधिवात आहे, मला संधिवात आहे, कंबर दुखते, पाठ दुखते, 5 मिनिटं धड बसता येत नाही प्रवचनात सुद्धा. जप करायला एक आसनी बसता येत नाही जितासनामध्ये. मग काय ध्यान करणार आपण. भगवंताला हे माहिती होतं, म्हणून भगवंतांनी त्या युगानुसार काय दिलेत, युगधर्म दिलेत. त्रेतायाम यजती मुखे. सत्ययुगामध्ये कोणता युगधर्म होता, परमेश्वरावर ध्यान करणं. त्रेतायुगाला दुसरं, त्रेतायुगामध्ये कोणता युगधर्म आहे, यजती मुखे, मोठमोठे यज्ञ करून भगवंतांना प्रसन्न करणे. द्वापारे परिचर्याम. त्याच्यानंतर आलं कुठचं युग, द्वापार युग. त्याच्यामध्ये भगवंतांची मोठमोठी मंदिरं उभारून षोडशोपचारे त्यांचे विग्रहांची सेवा करणे हा युगधर्म कधी होता, द्वापार युगामध्ये. आणि कलियुगामध्ये कोणता युगधर्म आहे, कलौतद हरिकीर्तनात. बंद करा बोलू. कलियुगामध्ये एकच युगधर्म आहे, तो म्हणजे परमेश्वराच्या नामांचं कीर्तन करणे आणि जप करणे. आणि ह्याच्या पुष्ट्यर्थ अनेक अनेक श्लोक शास्त्रामध्ये आहेत. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये दुसरा कोणताही तरुणोपाय नाही आहे. कलियुगामध्ये केवळ आणि केवळ हरीचं नावच तुम्हाला तारून देईल. दुसरा कोणताही विधी, काय म्हणूया आपण, ॲडवायझेबल नाही. जसं डॉक्टर गेल्यानंतर पथ्य सांगतात, अमक्या अमका आजार झाला तर अमकं पथ्य केलं पाहिजे, तसं कलियुगामध्ये जो भवरोग झालेला आहे माणसाला, त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर उपचार काय आहे, हरिनाम घेणे. केवळ आणि केवळ तेवढाच मार्ग आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणून आपले साधू संत सांगून गेलेत
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. प्रत्येक अभंग हेच सांगतं. केवळ तुम्ही काय करा, परमेश्वराच्या नामांचं गुणगान कीर्तन करा. दुसरं काही करायची गरज नाही. 99% भक्ती साधन तुमची नामस्मरणानंच होणार. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, केशवा माधवा नारायणा. हा, नारायणावरनं मला आठवलं की याला देवशयनी एकादशी का म्हणतात. कारण संस्कृतमध्ये नार म्हणजे पाणी. काय? नार म्हणजे जल. आपण ते बघा, तुम्ही मुंबई पनवेलवरनं जरी कारनं वगैरे कधी आलं तर तुम्हाला ते नीरा केंद्र दिसतं. काय म्हणतं दिसतं? नीरा केंद्र. नीरा म्हणजे त्याच्यामध्ये काय असते, ते माळाचा रस असतो. हरे कृष्ण. ये बस. ताड माळाचं काय असते, ताडी असते, त्याला नीरा म्हणतात. म्हणजे ते जल पेय आहे म्हणून त्याला काय म्हणते, नीरा आहे. तसं नार म्हणजे जल आणि त्या यण म्हणजे शयन करणे. यण म्हणजे काय? आणि ह्या जलावरती जे शयन करतात ते कोण? नारायण. भगवान विष्णू कुठे शयन करतात? बघा, सगळीकडे समुद्रच आहेत. कारणोदकशाही विष्णू, मग गर्भोदकशाही विष्णू, मग शिरोदकशाही विष्णू. सगळीकडे भगवंत जलावरती काय करतात? शयन करतात. म्हणून त्यांचं काय नाव आहे? एक नारायण. तर कलियुगामध्ये युगधर्म काय आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचं कीर्तन कथन करणे, भगवंतांच्या नामाचं प्रेमपूर्वक ध्यानपूर्वक, मग आपण वाचलं, ध्यानपूर्वक काय करणे? नाम जप करणे हृदयापासून. बघा करून आजपासून हृदयापासून भगवंतांचं नाम जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि भगवंतांनी स्पेशली या कलियुगामध्ये आपल्या सगळ्या शक्ती ह्या नावामध्ये टाकून दिल्यात. आपण एक जर शिक्षाष्टकम गायलं तुळशी आरतीनंतर, त्याच्यामध्ये एक आलाय श्लोक काय? नामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमित स्मरणेन काल. माझ्या सगळ्या निज शक्ती मी कुठे टाकल्या आहेत? स्पेशली या योगामध्ये माझ्या अनंत नामामध्ये टाकलेल्या आहेत. भगवान अनंत नामं आहेत. नामकारी बहुधा, अनेकानेक भगवंतांची नामं आहेत. राम, कृष्ण, नरसिंह, वराह, अशी अनेक नावं आहेत. आपण सत्यनारायणाची पूजा घालतो, त्याच्यामध्ये किती सहस्त्र विष्णू नामावली आपण गातो. अनेक अनंत नामं आहेत. सहस्रच काय, अनंत नामं आहेत. ह्या सगळ्या नामामध्ये भगवंताने काय केलंय? आपल्या निज सर्व शक्ती तत्रार्पिता, सगळ्या निज शक्ती जे काय आहेत त्या नामामध्ये टाकलेल्या आहेत. मी रामकृष्ण ह्या सगळ्या नामामध्ये माझ्या विष्णू तत्वाची नाव, बरं का, दुसरी कोणतीही नाही. पुढे काय? नियमित स्मरणेन काल. जो कोणी नियमितपणे ह्या नामांचं स्मरण करतो, जप करतो, त्याला माझी कृपा निश्चित प्राप्त होते. दुसरा कोणताही विधी नाही. एवढा सोपा विधी आहे, पण तो सोडून आपण सगळे विधी करत असतो, जे की या कलियुगामध्ये सांगितलेले नाहीये. कलियुगामध्ये एकच विधी सांगितला आहे. कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार. कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण कशा रूपामध्ये अवतरित झालेत? नामरूपामध्ये अवतरित झाले. कारण भगवंताला त्रियुगी म्हणतात. कलियुगामध्ये भगवंत प्रकट अवतार धारण करत नाहीत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युगामध्ये भगवंत प्रकट अवतार धारण करतात. तर कलियुगामध्ये भगवंत कोणत्या रूपामध्ये आलेत? कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार. कृष्ण कोणत्या रूपामध्ये अवतार घेतात? नाम रूपामध्ये अवतार घेतात. बोला, हरे कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. मग दुसरा आपण पाहिलं रूप परमात्मा रूप कसं जाणू शकतो आपण? पुढे अजून भक्ती केल्यानंतर परमात्मा रूप. आणि ज्यावेळेला आपण भक्ती करून, प्रेममय भक्ती करून एकदम विशुद्ध होतो, तेव्हा आपण साक्षात भगवान श्रीकृष्णांना समोरासमोर पाहू शकतो. जसं की आज तुम्ही सगळेजण पहा, कारण भगवंताचे खूप प्रिय भक्त तुम्ही आहात, म्हणून भगवंत कृपा करून तुमच्या समोर या सुंदर त्रिभंग ललित श्याम सुंदर रूपामध्ये तुमच्यासमोर प्रकट झालेले आहेत. आणि प्रभुपाद नेहमी सांगतात की जो कोणी भगवंतांच्या विग्रहामध्ये काय पाहतो? मूर्ती म्हणून पाहतो. दगडची मूर्ती, मातीची मूर्ती, धातूची मूर्ती, लाकडाची मूर्ती म्हणून पाहतो.
त्याला भगवंत कुठेच दिसणार नाही. भगवंतांचे विग्रह हे आपल्यावरती कृपा करण्यासाठी भगवंताने प्रकट केलेलं आपलं काय आहे, एक रूप आहे सुंदर. म्हणून बघा तुकाराम महाराज वर्णन करतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा. बघा काय प्रिय आहे, तुळशी प्रिय आहे. तर केवळ भक्तिरूपानंच भगवंतांचं हे जे साकार रूप आहे, जसं की अर्जुनाला विश्वरूप दर्शन योग केल्यानंतर अर्जुन घाबरला. भगवद्गीतेमध्ये वर्णन आलंय की म्हणा भगवंत हे तुमचं विश्वरूप मला नको, मला भीती वाटायला लागली. मग भगवंतानी मग म्हणाले कृपा करून थांब, मी तुला आता माझं नारायण रूप दाखवतो, चतुर्भुज शंखचक्र गदा पद्मधारी रूप दाखवतो. ते दाखवलं, ह्या रूपानं पण माझी संतुष्टी झाली नाही. भगवंता मला तुमचं निज रूप दाखवा. म्हणून एक अभंग आहे बघा, निज रूप दाखवा हो, ते निज रूप दाखवा, तुमचं मूळ रूप दाखवा. त्यावेळेला भगवंताने काय केलं, आपलं निज रूप दाखवलं. खूप सुंदर असं श्याम सुंदर बासुरी वादन करणारे. वासुदेव रूप पण नाही दाखवलं. कुठचं रूप दाखवलं, गोलोक धाम मधलं गोकुळातलं वृंदावनातलं रूप दाखवलं. श्याम सुंदर बासुरीवाले, मोर पंख धारण केलाय, वैजंती माळा घातल्या आहेत, मकराकार कुंडलं आहेत, कौस्तुभमणी गळ्यामध्ये आहे, श्रीवत्स चिन्ह आहे, पितांबर नेसलेत, गुरु राखायची काठी आहे, इकडं रणशिंग फुकायचं ते म्हशीचं शिंग आहे. असं सुंदर गोपाळ रूप भगवंताने मला दाखवलं, अर्जुनाला दाखवलं. तर हे रूप जर तुम्हाला पाहायचं असेल तर काय केलं पाहिजे, भगवंतांची प्रेमानं काय केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. भक्त्यामाम अभिजानाती, खूप सुंदर श्लोक आहे, मी कधीच घेतला नव्हता. आज केवळ मी तानाजी महेंद्र प्रभूंसाठी हा श्लोक घेतोय की भगवंतांना कसं जाणता येईल. केवळ केवळ भक्तीद्वारेच तुम्ही परमेश्वराला जाणू शकता. आणि भक्ती म्हणजे भक्तीची दोन अंग आहेत, प्रेम करणे आणि सेवा करणे. कोणती दोन अंग आहेत, प्रेम करणे आणि सेवा करणे. एखाद्याला संतुष्ट करायचं असेल तर आपलं काय करणं गरजेचं आहे, त्याची तनमन धनानं निस्वार्थपणे काय करणं गरजेचं आहे, सेवा करणं गरजेचं आहे. आणि ती सेवा जर उत्कृष्ट व्हायची असेल तर हृदयामध्ये त्या व्यक्तीबद्दल काय असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आणि अशा निस्वार्थ सेवेनं आणि प्रेमानं भगवंत काय होतात, आपल्या भक्तावरती प्रसन्न होतात. म्हणून सांगतात भक्त्यामाम अभिजानाती, दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मला संतुष्ट करता येणार नाही, मला जाणता येणार नाही. केवळ केवळ प्रेम आणि सेवेनंच तुम्ही काय करू शकता, मला जाणू शकता. अर्थात सेवा म्हणजे काय करायची, कशी करायची, कशी करणं सेवा सांगा बघूया. सिंपल आहे. जसं आपल्या कुटुंबातला एखाद्या जो प्रमुख व्यक्ती असतो, वडीलधारा व्यक्ती असतो, त्याची आपण काय करतो, खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो की नाही, तसेच भगवंत हे आपल्या कुटुंबाचे कोण आहेत, प्रमुख व्यक्ती आहेत. आणि म्हणून त्यांचं जसं आपण आपल्या प्रमुख व्यक्तीची कुटुंबाची काळजी घेतो तशीच भगवंताची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे वेळेवर त्यांना पहाटे उठवलं पाहिजे, त्यांना स्नान घातलं पाहिजे, त्यांना सुंदर पोशाख घातला पाहिजे, त्यांची षोडशोपचारे पूजा केली पाहिजे, त्यांची मंगलारती केली पाहिजे, त्यांना जे जे काय नैवेद्य बनतो बिन कांदा लसूणच्या घरामध्ये, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेष्यति. बघून सांगतात मी कोणताही काय म्हणूया अनर्थकारी भोग स्वीकारत नाही, आणि माणसासाठी पण तो नाही आहे. भगवंत काय सांगतायत, मी कोणता भोग स्वीकारतो, पत्रम पुष्पम फलम तोयम, यापासून जो बनवलेला जो भोग आहे, अन्न आहे, ते मी स्वीकारतो. पत्र म्हणजे पान, पुष्प म्हणजे फूल, फळ म्हणजे फळ, तोयम म्हणजे पाणी. ह्यापासून जो भोग बनवलेला आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रेष्यति, ते सुद्धा कसं स्वीकार करतो, तुम्ही भक्तिभावानं तो बनवा आणि भक्तिभावानं मला अर्पण करा, तो मी स्वीकारतो. आणि अशा प्रकारचं अन्न म्हणून, प्रसाद म्हणून माणसानं काय केलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. नाही तर त्या देवाला आपण उपाशी ठेवलं आणि आपण पंचपक्वानं खातोय घरात, हे कोणत्या प्रकारची बरं प्रेममयी सेवा झाली परमेश्वराची. भगवंतांची प्रेममयी सेवा करायची कशी, याच्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या गुरुशिष्य परंपरेमध्ये संलग्न व्हावं लागेल. त्याशिवाय कळणार कसं, ज्ञान कळणार कसं. आणि जसं काल मी त्यांना एक मुद्दा सांगत होतो की ज्ञान एखाद्या व्यक्तीबद्दल झालं नाही तो पण त्याची आपल्याला महत्ता कळत नाही. तर भगवंतांबद्दल ज्ञान जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या व्यक्तीची म्हणजे भगवंतांची नामरूप गुणलीला काय आहे ते जाणलं पाहिजे. आणि नामरूप गुण सांगण्याचा अधिकार केवळ आणि केवळ भगवंताने कोणाला दिला आहे, त्यांच्या विशुद्ध भक्ताला दिलेला आहे.
आणि अशा विशुद्ध भक्ताच्या मुखातून ज्यावेळेला आपण श्रवण करतो त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये परमेश्वराबद्दलचं प्रेम जे मुळात आहेच ते काय होतं, जागृत होतं. आपल्या हृदयामध्ये परमेश्वराबद्दल प्रेम कृष्णांबद्दल नित्य आहे. ते काय बाहेरनं कुठं आणावं लागत नाही, हायर करावं लागत नाही, भाड्यानं घ्यावं लागत नाही. नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नये. नित्य सिद्ध कृष्ण प्रेम प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंतांबद्दल, भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रेम नित्य सिद्ध आहे, पण ते साध्य कबू नये. पण ते असं प्रकट होत नाही. कसं प्रकट होतं ते? श्रवणादी शुद्ध चित्ते करी उदय. पहिलं क्वालिफिकेशन काय आहे? तुम्ही नम्रपणे बसून काय केलं पाहिजे? ध्यानपूर्वक परमेश्वराबद्दल काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे शुद्ध चित्तानं, हृदय शुद्ध ठेवून. हो भगवंत, मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, कारण तुम्ही माझे परमपिता आहात आणि मला तुमचा पुत्र म्हणून अधिकार आहे. ममैव वांशो जीवलोके जीवभूत सनातना. भगवंत आपले पिता आहेत. भगवंत सांगतात भगवद्गीतेत, अहम बीज प्रदापिता. भगवंत सांगतात भगवद्गीतेत की मी सगळ्या प्राणीमात्रांचा बीज प्रदान करणारा पिता कोण आहे? मी आहे. कृष्ण सांगताय. मग अशा नम्र भावनेनं आपण तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न सेवया, आपल्या गुरुची आज्ञा शिरसावन्य मानून, कारण आध्यात्मिक गुरुची अवज्ञा करणे हा एक अपराध आहे. तुम्ही किती प्रयत्न करा नाम घ्यायचं, नाही होणार नाही नाम जप. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या प्रभूने आपल्याला सांगितलेल्या आहेत, मंगल आरतीपासून शयन आरतीपर्यंत करणं प्रत्येक भक्ताला आवश्यक आहे. त्याला तपस्या म्हटलंय. तुमच्या शरीरात थोडेफार कष्ट द्या, सकाळी लवकर उठायचे, अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. आपल्याला वाटतं अनुभूती मला मिळाली पाहिजे. अनुभूती कशी मिळाली? अरे ह्याच्यात सगळी अनुभूती लपलेली आहे. ह्या साधनेमध्येच लपलेली आहे ना अनुभूती, या तपस्येमध्ये. भल्या पहाटे उठून, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून नामजप करणे, मंगल आरती करणे, गुरुपूजा करणे, शृंगार करणे, भगवंतांसाठी वेगवेगळे पंचपक्वान्न बनवणे, भगवंताला भोग दाखवणे, ही प्रेममयी सेवा आहे. अशा प्रकारच्या सेवेनंच भगवंत संतुष्ट होतात. तर मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेनं पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. तर इथं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतायत बघा, सुंदर. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विस्तारित रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे, म्हणजे केवळ ज्ञान मार्गाद्वारे किंवा ज्ञान योगाद्वारे, कारण ज्ञान हे कोरडं आहे. जर तिथं भक्ती नसेल, प्रेममयी सेवा नसेल, तर नुसतं ज्ञान हे काय आहे? शुष्क आहे, म्हणजे वाळवंटात सारखं आहे. तिथं समाधान होणार नाही जीवाचं. जसं की व्यास मुनीचं समाधान झालं नाही. व्यास मुनींनी भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी 4 वेद लिहिले, महाभारत लिहिलं, 18 पुराण लिहिली, 17 पुराण लिहिली, 108 उपनिषद लिहिली. का मी 17 बोललो? कारण 18 पुराण भागवत पुराणावर प्रकट झालं नव्हतं. आणि तरी पण ते दुःखी होते हृदयात. ज्ञान योगाचे एवढे मोठे उपासक हृदयातून दुःखी. मग त्यांचे गुरु नारद मुनी एकदा जेव्हा त्यांच्या आश्रमात आले तेव्हा नारद मुनी म्हणतायत की हे वत्स, हे शिष्य, तू एवढा दुःखी का दिसतोयस? तर मग व्यास मुनी त्यांच्या हृदयातील खंत सांगतायत की मी एवढं सगळं काय ते विपुल प्रमाणात ज्ञान गंगा त्याची सेवा केली, पण मला हृदयातनं तृप्ती मिळत नाहीये. तर नारद मुनी सांगतायत कशी बरं तृप्ती मिळेल? कारण तू भगवान श्रीकृष्णांचं, नारायणांचं यथार्थ रूपामध्ये वर्णन जे केलं नाहीस, त्यांच्या भक्तीचा महिमा जो गायला नाहीस. आणि त्यावेळेला नारद मुनींच्या प्रेरणेनं व्यास मुनींनी काय लिहिलं? अमल पुराण लिहिलं, ज्याच्यामध्ये अजिबात यत्किंचितही मल नाही. ते अमल पुराण, ज्याच्यावरून आमच्या अमल पुराणाचं नाव ठेवलेलं आहे, अमल. ते पुराण काय? ग्रंथराज श्रीमद भागवतम. कोणता ग्रंथ? ग्रंथराज श्रीमद भागवतम, जे 18,000 श्लोकांचं आहे. ही भगवद्गीता किती श्लोकांची आहे? 700 श्लोकांची. याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. आणि याच्या पुढचं कोर्स आहे तो काय? ग्रंथराज श्रीमद भागवतम. ते 18,000 श्लोकांचं आहे आणि त्याच्यामध्ये 12 खंड आहेत. किती? 12 खंड. ज्यावेळेला भागवतम लिहिलं, यथार्थ रूपात भगवंतांचं नामरूप गुणलीलांचा महिमा गायला, त्यावेळेला व्यासदेवांना तृप्ती मिळाली आणि त्यांच्या मनाचं समाधान झालं. तर म्हणून सांगताय की केवळ शुष्क ज्ञानाद्वारे भगवंतांना जाणता येत नाही किंवा अभक्तांनाही त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही. जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाकरता भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. मगाशीच मी सांगितलं, भक्ती करायची असेल तर तुम्हाला कोणाची कास धरली पाहिजे? भक्ताची कास धरली पाहिजे, त्याचं धोतर पकडलं पाहिजे. आपण सगळ्यांनी प्रभुपादांचं धोतर पकडून त्यांच्या सांगण्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे.
अन्यथा भगवत तत्व नेहमी गुप्तच राहते. जर हे नाही केलं, आपण विशुद्ध भक्ताच्या चरणी जर शरण नाही गेलो आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण नाही भक्ती मार्ग आचरला, तर भगवत तत्व काय गुप्त राहते. अहो भगवद्गीता गुप्त आहे, तर भगवत तत्व किती गुप्त असेल, बरोबर की नाही. परम गोपनीय आहे भगवद्गीतेतलं ज्ञान, असंच नाही कळत वाचून. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे नाहम प्रकाशा सर्वस्य, भगवंत सर्वांनाच प्रकट होत नाही. केवळ प्रकांड पांडित्य आणि तर्कवादाद्वारे मनुष्य परमेश्वराला जाणू शकत नाही. जो मनुष्य कृष्ण भावनावही भक्तीमध्ये वास्तविकपणे संलग्न होतो, तोच श्रीकृष्णांना तत्वता जाणू शकतो. आता कृष्ण भावनामयी वास्तविक भक्ती करायची म्हणजे काय, जे मी मगापासून सांगतो. भगवंतांना तुमच्या घरातील प्रमुख व्यक्ती म्हणून तुम्ही ट्रीट करा. सकाळचं त्यांना अगरबत्ती दाखवली आणि दिवसभर विसरून गेला असं नाही. तुम्ही उपाशी ठेवून जाल का आपल्या आईबाबाला कामावरती? म्हातारे आईबाबा घरात आहेत समजा, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय न करता तुम्ही घर सोडून जाल का? नाही जाणार. तसंच भगवंतांचं सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे की त्यांना ज्या वेळेला आपण अन्न ग्रहण करणार आहोत, त्यावेळेला जो काय अन्न पदार्थ आपण घरात शिजवू, तो भक्तिभावाने त्यांना तुळशीपत्र ठेवून अर्पण केला पाहिजे आणि मग प्रसाद म्हणून ग्रहण केला पाहिजे. त्यांना उपाशी ठेवून आपण फिरायला जाऊन उपयोग नाही. मग ते कशाबरोबर प्रसन्न होतील? भगवंत भावाचे भुगलेले आहेत. या बाबतीत विश्वविद्यालयातील पदव्या मुळीच उपयोगाच्या नाहीत. प्रभुपाद सांगतात, विश्वविद्यालयातल्या किती पदव्या घेतल्या म्हणून भगवंत प्रसन्न होणार नाहीत. जो मनुष्य कृष्ण तत्व पूर्णपणे जाणतो, तो श्रीकृष्णाच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. आणि जर आपल्याला मोक्ष पाहिजे असेल, वैकुंठात जायचं असेल, तर कृष्ण तत्व आपल्याला तत्वता जाणणं गरजेचं आहे. ह्याच्या पुस्तकात भगवद्गीतेत एक श्लोक आहे, सांगतो मी तुम्हाला. जन्म कर्म च मे दिव्यम यो मे वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं ज्ञान जो आहे, तत्वता जाणतो, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. भगवंतांचं जन्म आणि कर्माचं दिव्यत्व जो तत्वता जाणतो, जन्म कर्मच मे दिव्यम, माझा जन्म आणि माझे कर्म काय आहेत? दिव्य आहेत. ही 3 गुणांनी बरबटलेली नाही आहेत. जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ति तत्वतः. जो व्यक्ती, जो मनुष्य, जो भक्त, जो साधक तत्वता माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व जाणतो, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन, तो व्यक्ती हा देह त्याग केल्यानंतर पुन्हा फिरून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यू जरावेदी चक्रामध्ये अडकायला येत नाही. त्याला शाश्वत काळासाठी काय होते? प्राप्त होते, मुक्ती प्राप्त होते. एवढं सुंदर साधा सोपा भक्तिमार्ग आहे. आणि भगवंतांना तत्वता न जाणता तुम्ही म्हणाला मला मुक्ती भेटेल, तर ती कदापि शक्य नाहीये. जो मनुष्य कृष्ण तत्व पूर्णपणे जाणतो, तो श्रीकृष्णाच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. ब्रह्मभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे. भक्ती ही असतेच, आणि भक्ती म्हणजे असणे म्हणजेच परमेश्वर. भक्त आणि भक्तिमय सेवा हे तीनही असतात. भक्तीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? परमेश्वर, भगवंत येतात, भक्त येतात त्यांचे, आणि भक्तिमय सेवा, ह्या 3 गोष्टी भक्तीमध्ये येतात. भक्तियुगामध्ये कोणत्या कोणत्या येतात गोष्टी? जे साध्य आहे ते भगवंतांचं साकार रूप जे साध्य आहे, साधना आहे म्हणजे भक्तिमय सेवा, आणि साधक म्हणजे भक्त. या 3ही गोष्टी कुठे आहेत? अंगीभूत आहेत भक्तिमय सेवेमध्ये. हे ज्ञान मुक्तीनंतरही नष्ट होत नाही. ज्यानं आपलं ज्ञान, भक्तिगंगेचं ज्ञान भक्तीद्वारे जागृत केलंय, हे मुक्तीनंतर सुद्धा नष्ट होत नाही. मुक्ती म्हणजे देहात्म बुद्धीतून मुक्त होणे होय. आध्यात्मिक जीवनामध्येही तोच भेद असतो व तेच व्यक्तिमत्व अस्तित्वात असते. परंतु हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्ण भावनामय असते. ज्याला आपण शुद्ध कृष्ण तत्वामध्ये स्थित होतो, कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो, त्यावेळेला हाच भौतिक देह असताना सुद्धा आपण विशुद्ध तत्वामध्ये स्थित होऊ शकतो. म्हणजे मुक्तीचं जे काय म्हणूया, भगवत भक्तांसाठी मुक्तीचं सुख म्हणजे ते तुच्छच लेखलेलं आहे. कारण त्यांच्यासमोर मुक्तीदेवी हात जोडून फिरत असते मागणं, लेट मी सर्व यू, मला तुमची सेवा करू द्या. तर भगवंत म्हणतात तुझ्याकडे बघायला माझ्याकडे वेळच नाही. आय एम व्हेरी बिझी इन सर्विंग माय लॉर्ड. माझ्या भगवंतांची सेवा करण्यामध्ये मी एवढा मग्न आहे. न लगे मुक्ती धनसंपदा म्हणून तुकाराम महाराज सांगतात ना. अहो एक एक श्लोक आणि एक एक अभंग याच्यामध्ये सगळं हे शास्त्र सांगितलेलं आहे.
न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. काय सांगतो तुकाराम महाराज? ना मला मुक्तीची अभिलाषा आहे, ना धनाची अभिलाषा आहे, ना संपदेची अभिलाषा आहे, ना कौटुंबिक प्रपंच त्याची भरभराट ह्याची अभिलाषा आहे. काय दे मला? संत संग दे, जिथं तुझ्या नाम रूप गुण लीलांस कथा कीर्तन विशुद्ध भावना होते अशा संतांचा मला संग दे, अशा भक्तांचा संग मला दे. बस, दॅट्स ऑल. तेच शिक्षाष्टकमध्ये चैतन्य महाप्रभू सांगतायत. न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनेश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी त्वयी. काय करे भगवंत, माझ्यावर कृपा करायची असेल तर एकच कृपा कर. न धनम, मला धनाची अपेक्षा नाही. न जनम, मला ना मान सन्मानाची अपेक्षा आहे. जन म्हणजे शिष्य गोळा करणे. न धनम न जनम न सुंदरीम, मला सुंदर सुंदर स्त्रियांची कामना नाही. न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये, मला प्रसिद्धीची इच्छा नाही आहे. मला काय दे? तू जर संतुष्ट असशील माझ्यावर तर काय दे? काय मागणं केलं पाहिजे परमेश्वर करे? मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती अहेतुकी त्वयी. मला प्रत्येक जन्मामध्ये जेवढे काय माझे जन्म होऊ देत, मला मुक्ती पण नको, त्या प्रत्येक जन्मामध्ये मला अहेतुकी भक्ती करण्याचा वर तू मला प्रदान कर. तुझी कोणत्याही हेतूशिवाय निस्वार्थपणे अहेतुकी हृदयात कोणता हेतू न ठेवता निस्वार्थपणे तुझी सेवा चाकरी कशी करता येईल मला, असा वर तू मला दे. बस, दॅट्स ऑल. केवळ परमेश्वराची सेवा करायला मिळते ह्याचाच आनंद एवढा अनंत असतो. ब्रह्मानंदापेक्षाही दिव्यानंद असतो त्याच्यामध्ये. परमेश्वराची सेवा करण्याचाच आनंद एवढा असतो सुंदर. जसं की आई बाबांनी आज भगवंतांसाठी तुळशी हार बनवून आणला. ते बनवताना काहीतरी दिव्य अंगात संचारतं की नाही? भगवंतांची कोणत्याही प्रकारची सेवा, मग ती लादी पुसायची सेवा असू दे, झाडू मारायची सेवा असू दे, प्रसाद बनवायची सेवा असू दे, गार्लँड बनवायची सेवा असू दे, मृदंग वाजवायची सेवा असू दे, करताल वाजवायची. आज करताल वाजवताना मी ह्यांना बघितलं नव्हतं, पण करतालचा ध्वनी माझ्या कानात पडल्यावर कळलं मला की श्रीपती अनंत प्रभूजी आलेले. म्हणजे भगवंत कसे संतुष्ट होतात बघा तुमच्या सेवेनं. ते वाट बघत असतात प्रत्येक जीवाची सेवा कधी माझ्या चरणी रुजू होईल. तेव्हा भगवंतांना केवळ आणि केवळ आपण प्रेममयी सेवेनंच काय करू शकतो? प्रसन्न करू शकतो. आध्यात्मिक जीवनामध्ये तोच भेद असतो व तेच व्यक्तिमत्व अस्तित्वात असते. परंतु हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्ण भावनामय असते. विषते अर्थात माझ्यामध्ये प्रवेश करतो या शब्दाचा कोणी असा गैरअर्थ काढू नये की जीव हा निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो. या अद्वैतवादाच्या सिद्धांताचे हा शब्द समर्थन करतो तसा अर्थ अजिबात नसून विषते म्हणजे जीव आपल्या स्वरूप स्थितीमध्ये भगवंतांच्या सहवासात राहण्याकरता आणि भगवंतांची सेवा करण्याकरता भगवत धामात प्रवेश करू शकतो. उदाहरणार्थ एखादा हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरता नव्हे तर त्या वृक्षाची फळे चाकण्याकरता बसतो. तुम्ही डेरेदार वटवृक्ष पाहिला असेल, जो लाल लाल छोट्या छोट्या फळांनी काय असलेला असतो, बहरलेला असतो. बघितलंय वडाचं झाड, मोठं वडाचं झाड ज्याच्यावरती ती वडाची फळं लागली असतात लाल लाल, आणि ती खाण्यासाठी पोपट खूप आकर्षित होतात की नाही? मग पोपटाचा रंग काय असतो? हिरवा असतो, आणि त्या झाडाचा रंग पण हिरवा असतो. मग पोपट जेव्हा त्या झाडाच्या आतमध्ये घुसतो तेव्हा तो पोपट त्या झाडामध्ये विलीन होण्यासाठी घुसतो का? त्याचं अस्तित्व नष्ट होतं का? नाही. तो पोपट त्या झाडाची सुंदर लाल चुटूक फळं जी त्याला आवडतात ती फळं खाण्यासाठी काय करतो? त्या झाडामध्ये प्रवेश करतो. म्हणजेच तो शाश्वतरित्या अस्तित्वात आहे. जसं की भगवद्गीतेत भगवंत सांगतायत, न जायते म्रियते वा कदाचिन्नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मरूपामध्ये आपण, तुम्ही, मी सगळे जीव मात्र शाश्वत आहोत. आपला कधी ना जन्म झाला, ना आपला मृत्यू होणार आहे, ना कधी जन्म झाला होता असेही नाही, ना मृत्यू होणार आहे असेही नाही. हा आत्मा जो तुमच्या माझ्या शरीरात प्रत्येकाच्या जीवात जो आत्मा आहे, भगवंतांचा अंश आहे, तो कसा आहे? शाश्वत आहे, पुरातन आहे, सनातन आहे. न हन्यते हन्यमाने शरीर. हा शरीराचा नाश जरी झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. तर उदाहरणार्थ एखादा हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरता नव्हे तर त्या वृक्षाची फळे चाखण्याकरता बसतो. निर्विशेषवादी हे सामान्यपणे सागरात वाहत येणाऱ्या व सागरातच विलीन होणाऱ्या नदीचे उदाहरण देतात.
निर्विशेषवाद्यांना हे उदाहरण म्हणजे एक आनंदाचा विषय वाटत असेल, परंतु साकारवादी आपले स्वरूप सागरातील जलचराप्रमाणे आहे तसे ठेवतात. बघा, साकारवादी जो भक्त आहे, सगुणाचा जो भक्त आहे, तो कसा असतो? त्या वृक्षामध्ये शिरलेल्या पोपटासारखा असतो किंवा त्या सागरामध्ये राहणाऱ्या जलचरासारखा असतो. त्याचं अस्तित्व स्वतंत्र असतं. कारण जीवाला त्याचं स्वतंत्र हिरावून घेतलं तर तो आनंदी कसा बरा होईल? ह्या एकाच पॉईंटवर डिस्कस करायला आपल्याला तासन तास लागतील. जीवाचं व्यक्ती स्वातंत्र्य तो विषय घेत नाही, नंतर कधीतरी बघू. परंतु साकारवादी आपले स्वरूप सागरातील जलचराप्रमाणे आहे तसे ठेवतात. जर आपण सागरामध्ये खोलवर गेलो तर तेथे आपल्याला अनेक जीव आढळतील. सागराच्या केवळ पृष्ठभागाचे ज्ञान पुरेसे नाही, तर सागरामध्ये खोलवर राहणाऱ्या जलचरांचेही पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या विशुद्ध भक्तीमुळे भक्त हा भगवंताचे दिव्य गुण आणि दिव्य ऐश्वर्य तत्वता जाणू शकतो. 11व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच भगवंतांचे ज्ञान होऊ शकते. याच गोष्टीची पुनरावृत्ती या ठिकाणी करताना सांगण्यात आले आहे की मनुष्य भक्तीद्वारे भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो. देहात्मबुद्धीतून मुक्त होऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाल्यावर मनुष्याच्या भक्तीचा प्रारंभ भगवत कथांचे श्रवण केल्याने होतो. भगवद्गीतेचा प्रारंभ कसा होतो? शुद्ध चित्तानं भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचं श्रवण केल्यानं होतो. म्हणून नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिलं काय आहे? श्रवण आहे, मग कीर्तन आहे, मग विष्णुस्मरण. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण, वंदनम पादसेवनम, दास्यम सख्यम, आत्मनिवेदनम, अर्चनम आहे. अशी नवविधा भक्ती आहे. या नवविधा भक्तीची सुरुवात कशी होते? श्रवणादी शुद्ध चित्ते करिबे उदय. जे तुमच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम आहे, जे सुप्त रूपामध्ये आहे, जसं माचीसच्या काडीमध्ये अग्नी असतो सुप्त स्वरूपामध्ये, काय करा? घर्षण करा, मग काय होईल? अग्नी प्रज्वलित होईल. तसंच ह्या जीवाच्या हृदयामध्ये परमेश्वराबद्दल भक्तिमय प्रेम आहे मुळात अस्तित्वात. त्याचा उदय होण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण श्रवणादी शुद्ध चित्ते, शुद्ध चित्तानं आपण श्रवण केलं पाहिजे. हीच पहिली विधी आहे. जेव्हा मनुष्य भगवत लीला श्रवण करतो तेव्हा त्याला आपोआपच ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते आणि इंद्रिय तृप्तीसाठी असणारे काम, क्रोध आदी प्राकृत दोष, अनर्थ नाहीसे होतात. षडरिपू जे आहेत ते अनर्थ आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे नाहीसे कशाने होतात? केवळ आणि केवळ भागवताच्या श्रवणानं होतात. दुसरं काही करायची गरज नाही. भागवताचं श्रवण करा आणि मुखानं भगवंतांचं नामस्मरण करा, नाम जप करा. बस, केवळ ह्या दोन विधीद्वारे हृदयातील सगळे अनर्थ नष्ट होऊन जातील. दुसरं कोणतेही साधन करून हे अनर्थ जाणार नाहीत. कारण त्यांची पाळमुळ खूप खोल घट्ट आहेत हृदयामध्ये. भक्ताच्या हृदयातून जसजसा काम आणि लोभ नाहीसा होतो तसा तो भगवत सेवेमध्ये आसक्त होतो आणि अशा आसक्तीमुळे तो भौतिक कल्मशातून मुक्त होतो. जीवनाच्या या अवस्थेमध्ये तो भगवंतांना जाणू शकतो. श्रीमद भागवतातही हेच सांगण्यात आले आहे. मुक्तीनंतरही भक्तियोग रूपी दिव्य सेवा चालूच राहते. तिकडे गेल्यानंतर सुद्धा नामस्मरणच करायचे, भगवंताची दिव्य सेवाच करायची. वेदांत सूत्र सांगतायत की याला पुष्टी देत आहेत की प्रायणात तत्रापि दृष्टम, अर्थात मुक्तीनंतरही भक्ती सुरूच असते. श्रीमद भागवतात वास्तविक भक्तियुक्त मुक्तीची व्याख्या करताना म्हटले आहे की जीवाने स्वरूपस्थितीमध्ये पुन्हा स्थित होणे म्हणजेच मुक्ती होय. आपल्या स्वरूपस्थितीमध्ये 2 मिनिटं करू संपवते. स्थित होणे म्हणजेच मुक्ती होय. जीवांच्या स्वरूपस्थितीचे पूर्वीच वर्णन करण्यात आले आहे. सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत, म्हणून भगवंतांची सेवा करणे त्याची स्वरूपस्थिती हे होय. मुक्तीनंतर ह्या सेवेत कधीच खंड पडत नाही. जीवनासंबंधीच्या भ्रामक समजुतीमधून मुक्त होणे म्हणजे वास्तविक मुक्ती होय. जर खरी वास्तविक मुक्ती जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? भगवंतांची दिव्य प्रेममयी भक्ती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की, श्रील प्रभुपाद की.